नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली इन युरोप. तर आत्ताचा हा विषय खूप वेगळा आहे. थोडा इमोशनल असा विषय असू शकतो आणि खास हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे ज्यांची मुलं किंवा ज्यांच्या मुली किंवा पूर्ण त्यांच्या मुलं नातवंड त्यांची पुढची सगळी फॅमिली भारताबाहेर राहतात त्यांच्यासाठी. तर थंबनेल किंवा टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर सध्याच काही महिन्यांपूर्वी आमचे आई वडील इथे आणि सासू सासरे इथे येऊन गेलेले. ते इथे छान 1 महिना मुलांबरोबर वेळ घालून गेले. आणि अलीकडेच मी असं पाहिलंय किंवा बऱ्याच जणांचं हा ऑब्झर्वेशन आहे की आजकाल भारताबाहेर बरेच लोक पडतायत. बऱ्याच मुलांना मुलींना जॉब्स मिळतात, त्यांच्या फॅमिलीज तिकडे जातात आणि बरेच जणांच्या केसमध्ये गेल्यानंतर ते पालकांना बोलवतात. बरेच असे शॉर्ट व्हिडिओज वगैरे पाहिलेत की जिथे पालक भारतातून निघाल्यानंतरचा पूर्ण प्रवास किंवा पालक इथे आल्यावर काय काय करतात, फिरतात कसे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात. त्यामुळे तरी असं वाटतंय की भरपूर प्रमाणात आता भारतातले जे पालक आहेत ते बाहेर पडतायत, त्यांच्या मुलांकडे जात आहेत, तिथे जाऊन नातवंडांबरोबर मुलांबरोबर वेळ घालवत आहेत. पण ह्यात माझ्या मनात असा एक विचार आला की त्या पालकांचं काय की ज्यांची मुलं बाहेर आहेत. जेव्हा मी मुलं म्हणतेय म्हणजे मुलं, सुना, मुली, जावई, नातवंड सगळेच. तर ज्यांची मुलं बाहेर आहेत, भारताबाहेर आहेत, बरेच वर्ष आहेत किंवा नुकतीच गेली आहेत पण भारताबाहेर आहेत आणि त्यांना अजूनही जाता आलेलं नाहीये काही कारणास्तव किंवा मुलांनी बोलवलं नाहीये असं आहे. तर त्या पालकांचं काय किंवा त्यांच्या मनात कशी घालमेल सुरू असेल हा असा एक विचार आला मनात. तर मला वाटलं की त्यातून माझा जो अनुभव किंवा निष्कर्ष आहे तो मी सांगेन आणि मी पालकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन की प्रत्येक मुलाला असं वाटतं की जेव्हा ते एखादी नवीन गोष्ट बघतात किंवा अनुभवतात तेव्हा त्यांना नक्कीच असं वाटतं की आपण हे आपल्या आईवडिलांना दाखवावं. म्हणजे भारताबाहेर येणंच नाही, समजा शाळेत असताना सुद्धा आपण सहलीला गेलो, तिथे काही नवीन बघितलं किंवा शाळेत एखादी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घडली तरी त्या मुलांना वाटतं की आपण आपल्या आईवडिलांना सांगावं. बरेच वेळा असं होतं की शाळेत सहलीत किंवा कुठेही बाहेर मित्रांसोबत एखादा नवीन पदार्थ खाल्ला तर मुलांना वाटतं की आपण तिथे आईवडिलांना घेऊन जावं. तर ऑलमोस्ट मला वाटतं हे सगळ्याच मुलांचं असं आहे आणि असलं पाहिजे. तर सेम गोष्ट अप्लाय होते जेव्हा मुलं भारताबाहेर पडतात. ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा प्रत्येकाला नक्कीच वाटत असेल की आपण इथे जे जे बघतोय, जे अनुभवतोय, जी लाईफस्टाईल किंवा ट्रेडिशनचा अनुभव आपण घेतोय, ज्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणं आपण एक्सप्लोअर करतोय, वेगळं वेगळं खातोय, हे सगळं आपण आपल्या आईवडिलांना दाखवावं. ही नक्कीच प्रत्येक मुलांच्या मनात ही भावना येतच असणार आणि येतच म्हणजे आलीच पाहिजे असं मला वाटतं. मग त्या हेतूने बघितलं तर त्यांना वाटत असतं की बोलवावं आईवडिलांना, आपण इकडे येण्याचा प्लॅन करावा. पण बऱ्याच वेळी तर आता तुम्ही यासाठी माझा मागचा व्हिडिओ जो आहे तो बघा. त्याच्यामध्ये फक्त आम्ही आमचा अनुभव सांगितलाय की आमचे आईवडील जेव्हा इथे आले होते तर त्यावेळी त्यांचा कसा प्रवास होता किंवा त्याच्या आधीचा पण सगळा प्रवास की कसं कसं आम्ही काय काय प्लॅन केलं आणि ते कसे इथे आले. तर त्याच्यातून तुम्हाला कळतील गोष्टी की या गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे आपली इच्छाशक्ती प्रबळ असू शकते, आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतो, पण सगळ्याच गोष्टी आई वडिलांना इथं आणण्यासाठी आपल्या हातात असतील, लगेचच होतील असं नाहीये. म्हणजे खूप बेसिक गोष्टी आता जर्मनीतलंच मी सांगेन की सॅलरी रिक्वायरमेंट्स आहेत, तुमच्या घराचा एरिया किती आहे हे रिक्वायरमेंट आहेत, इन्शुरन्सेस बद्दलच्या गोष्टी आहेत, काय काय लागतंय ते. आणि बऱ्याच अशा हे की गोष्टी असतात की ज्याच्यामुळे मुलांना इच्छा असून सुद्धा ते लगेचच किंवा त्यांना माहिती नसतं की कधी बोलू शकणार आहे.
म्हणजे लगेच तर नाही, पण नंतर सुद्धा कधी आपण बोलवू शकतो आई वडिलांना, ह्याची खात्री मुलांना स्वतःलाच नसते. अशा केसमध्ये कसे बरे ते बोलवतील? आणि नक्कीच एकमेकांचं बघून बाकी पालक जात आहेत हे बघून पालकांना पण वाटत असेल की बाबा आपल्याला अजून बोलवलं नाहीये किंवा आपण अजून गेलेलो नाहीये. साहजिक आहे. पण माझी पालकांना, सगळ्या अशा पालकांना विनंती आहे की त्यांनी अ, बोलावं मुलांशी आणि बघावं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तुमची इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्त करावी. बरेच असे पालक आहेत ज्यांची इच्छाशक्ती नसते, तो पार्ट आपण नंतर बोलू. त्यांची इच्छा नसते, ते आपण नंतर बोलू. पण ज्यांची इच्छा आहे, ज्यांना त्यांचे नातेवाईक सुद्धा म्हणत असतील की बाबा बघा तुमचे गेले आणि अजून तुम्हाला बोलवलं नाहीये, किंवा बाकी अच्छा ह्यांचे गेले, त्यांनी बोलवलं, तुम्ही जाऊन आलात, पण अजून ह्यांचं बाबा अजून बोलवलं नाहीये तुम्हाला, असं होऊ शकतं. सो त्या केसमध्ये फक्त पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की मुलं वाट बघत असतील एक बरोबर वेळ येण्यासाठी. आता नुसतं ह्याच गोष्टी नाही आहेत की सॅलरी रिक्वायरमेंट किंवा ह्या प्री रिक्विजिट्स. बऱ्याच अशा सुद्धा गोष्टी आहेत की वातावरणाबद्दलच्या किंवा सुट्ट्यांच्या, ऑफिसेस रिलेटेड. तर हे पण आहे. असं नाही होऊ शकत ना की आलेत, बोलवलंय घरच्यांना, ते थांबलेत घरी आणि आपण पूर्ण बिझी आहोत कामामध्ये. कितीही वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणलं तरी ऑफिसच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी काही कामं असू शकतात. मुलांच्या रिलेटेड असतील, बाकी मेडिकल रिलेटेड असतील किंवा काही डॉक्युमेंटेशन रिलेटेड असतील. तर त्या कामांच्या व्यापामध्ये बोलवून त्यांना वेळ न देणं हे पण व्हॅलिड गोष्ट नसल्यामुळे असतील ह्या सुद्धा गोष्टी. सो काहींचे असे प्लॅन असतील की ठीक आहे, आता आपण सॅलरी क्रायटेरियामध्ये नाही आहोत त्या की जेणेकरून बोलवता येईल. सो एक थांबवत अजून जोपर्यंत आपण त्या ब्रॅकेटमध्ये येत नाही तोपर्यंत. काही लोक असे असतील की ज्यांचे स्पाऊस वर्किंग नाहीये, म्हणजे समजा बायको काम करत नाही किंवा नवरा काम करत नाही आणि त्यांनी काम केल्यानंतर तुम्ही त्या सॅलरी ब्रॅकेटमध्ये येणार आहात. मग ते जॉब लगेचच मिळणं तर असं सोपं नाहीये ना. सो ती वेळ जाऊन द्यायला लागत असेल किंवा त्यांना हे प्रेडिक्शन माहिती नाहीये की कधी आपण त्या ब्रॅकेटमध्ये येऊ. सो ते नाही कमेंट करू शकत की कधी आपण बोलवणार आहे. दुसरी गोष्ट, घरं मिळत नाहीत. इथे खूप अवघड आहे. सो किती ठरवलं तरी तुम्हाला माहिती नाहीये की तुम्हाला कधी नेक्स्ट तुम्हाला पाहिजे तसं तेवढ्या एरियामध्ये घर मिळेल. सो ती पण एक गोष्ट आहे की त्याच्यामुळे काही मुलं डिपेंडंट असतील, थांबले असतील. वेदर कंडिशन्स किंवा आई वडिलांची हेल्थ कंडिशन पाहता वाटत असेल मुलांना की नाही आता ही बरोबर वेळ नाहीये किंवा एक परफेक्ट वेळ माहिती नाही की कधी आपण त्यांना हे करू की जेव्हा त्यांना इथलं वातावरण, त्यांचे काही पर्सनल म्हणजे स्वतःचे आजार नसतील आणि इथलं वातावरण बरोबर असेल. असं कधी. किंवा काही मुलांचं इव्हन हे असेल की आई वडील येतील तेव्हा त्यांना कारने फिरूयात किंवा स्वतःकडे व्यवस्थित गाडी पाहिजे की ज्याच्यामधून त्यांना आपण सेफ म्हणजे छान असा प्रवास करायचा, असे प्लॅन्स असतील. तर प्रत्येक मुलाचं काहीतरी त्यांचे प्लॅन्स असतील. पण असं कुठल्याही मुलांचं नसणार आहे की नाही बोलवायला नको, त्यांच्यामुळे आपल्याला बर्डन येईल, अशी कुठलीच मुलं नाही आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या आईवडिलांनी मुलांच्या वेळा, त्यांचे जे काय प्लॅन्स आहेत त्यासाठी थांबा, थोडंसं त्यांच्याशी बोला. मुलांना मला हे सांगायचं म्हणजे जर कोणी असतील बघत असतील तर की आता आमच्या केसमध्ये आम्ही काय केलं की खूप वाट नाही बघत बसलो की नाही हे गोष्ट होऊ देते. मिनिमम रिक्वायरमेंट्स जेवढ्या फुलफिल होत होत्या की ज्या गव्हर्नमेंटच्या रिक्वायरमेंट आहेत, हे पाहिजे, एवढं घर पाहिजे, हे सॅलरी ब्रॅकेट पाहिजे, तेवढं आम्ही पाहिलं. फायनान्शियल रिक्वायरमेंट सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ते लोक आल्यानंतर आपण त्यांना जेव्हा त्यांच्याबरोबर पैसे फिरणार आहोत त्यासाठी लागणारे पैसे ते सुद्धा असायला हवेत. सो त्या केसमध्ये पण आम्ही खूप जास्त अपेक्षा न ठेवता एस्टिमेट केलं की किती आपल्याला लागणार आहे आणि एक थोडं मार्जिनल ठेवावं. तेवढं बघून आम्ही ते 1 वर्षानंतरचा बफर तो ठेवून प्लॅन केलं. म्हणजे खूप सुद्धा वाट बघत बसू नका, कारण आता आपण इथे आहोत, आपले म्हणजे आई वडील फॉर शुअर सिनियर सिटीजन्स किंवा त्याच्या आसपास असतील आणि मग कधी कधी काय होतं, उशीर झाल्यामुळे समजा त्यांचे काही मेडिकल इश्यूज वाढले, ते लोक ट्रॅव्हल करू शकणारच नसतील कधीच इकडे, किंवा अशा काही सिच्युएशन असतील की जे ते बर्फाच्या प्रदेशात येऊच शकत नाहीत.
त्या केसमध्ये त्यांचं राहून जाईल, तुमचं स्वप्नही तसंच राहील. त्यामुळं जास्त वेळ घेऊ नका. आमच्या म्हणजे बरेच असे लोक बघितलेत की जे अगदी बोलवणार होते आई वडिलांना, तेवढ्यात काहीतरी तिकडे मेडिकल इश्यूज आले त्यांचे, तर मग ह्यांचं सगळ्यांचं स्वप्न ते तसं राहिलं. सो मुलांना सुद्धा हे म्हणजे हा सजेशन आहे की खूप जास्त थांबत बसू नका. तुमच्या मिनिमल रिक्वायरमेंट्स आणि फायनान्शियल नीड्स जेवढ्या काही लागणार आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी त्या होत असतील तर तुम्ही लगेचच ॲक्शन घ्या. खूप जास्त अपेक्षा हे करू नका. आणखी एक महत्त्वाचं की आपल्या पालकांना खूप काही जास्त बघण्याचं, खूप जास्त नंबर ऑफ देश, म्हणजे समजा 10 देश पाहिले, 20 पाहिले तिथे येऊन, अशी काही त्यांची अपेक्षा नसते. त्यांना तुम्ही साधे 2-3 जरी आजूबाजूचे दाखवले देश किंवा एखादा, किंवा तुम्ही आहात तिथे जरी परिसर तिथला दाखवला तरीही ते खुश असतात. त्यामुळं जास्त अपेक्षा ठेवू नका. कारण आम्ही सुद्धा बऱ्याच इतकी मोठी यादी केलेली कुठे कुठे जायचे, त्यातली आम्ही हार्डली 50% कम्प्लीट करू शकलो. कारण त्यांना आल्यानंतर आपल्याबरोबर वेळ, मुलांबरोबरचा वेळ आणि आजूबाजूचं पाहण्यातच एवढे ते खुश होऊन जातात. म्हणजे लिटरली आमच्या इथे तर त्यांचं असं होतं की नाही, जास्त कुठे प्लॅन करू नका, खूप झालं, म्हणजे ठीक आहे, समाधान झालं असं. सो त्यामुळे मुलांनाही सजेशन की खूप जास्त विचार करू नका की हे सगळं पूर्ण करायचं आई वडिलांना घेऊन. मिनिमल गोष्टी प्लॅन करा, त्यामुळे बजेट सुद्धा मिनिमल तेवढं लागेल. आणि बाकी तुमच्या गव्हर्नमेंट रिलेटेड रिक्वायरमेंट्स होत असतील पूर्ण, तर लगेचच ॲक्शन घेऊ शकता तुम्ही. जास्त वाट न बघण्याची गरज नाही आहे. त्यानंतर हा झाला एक पहिला पार्ट की जिथे आई वडिलांना आहे इच्छाशक्ती आहे त्यांची भारताबाहेर पडायची, मुलांबरोबर, मुलं जिथं राहतात तिथे जाऊन पाहायची, अनुभवायची. तर दुसऱ्या असं कॅटेगरी असते की पालकांना यायची इच्छाच नसते. म्हणजे त्यांची रिझन्स मला नाही सांगता येणार काय. असं नाही आहे की परमनंट तुम्हाला यायचे, पण अगदी फिरण्यासाठी सुद्धा काही लोक तयार नसतात आणि मुलं कन्व्हिन्स करत असतात. ते सगळे रेडी असतात, त्यांच्या प्लॅन्स त्यांच्या डोक्यात असतात, पण आई वडील तयार होत नाहीत. तर मला हेच म्हणायचं आहे की मुलं जेव्हा इच्छा त्यांची व्यक्त करतात, लहानपणी सगळे हट्ट तुम्ही पुरवलेले असतात मुलांचे, एवढे हट्ट पुरवून तुमच्या एवढ्या आकांक्षा ठेवून मुलं आता छान सेट आहेत आणि ते आता जर बोलवत आहेत तर नक्की त्यांना विजिट करा. थोडे दिवस का होईना, एक छोटासा अनुभव म्हणून की होईना, तुम्ही नक्कीच त्यांच्या ह्या गोष्टी ऐका असं मी सांगेन. कारण ह्या गोष्टी आयुष्यात परत होणार नाहीत. आणि एखादा जर मनामध्ये ह्या गोष्टी राहिल्या, स्वप्न ही अशी राहिली, तर मग त्याचा त्रास एकच व्यक्तीला नाही पण आजूबाजूच्यांना किंवा पूर्ण फॅमिलीला होऊ शकतो. त्यामुळे मुलं जर रेडी असतील, ते जर इन्व्हाइट करत असतील, तर नक्की तुम्ही थोडे दिवस व्हिजिट करून येऊ शकता, एक चेंज म्हणून. समजा तुमच्या काही बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत तिथे, तर नक्कीच तुम्ही ट्राय करा की त्या जबाबदाऱ्या एकमेकांना म्हणजे वाटता येतील, नातेवाईकांमध्ये किंवा अजून कोणाला, किंवा म्हणजे अशी काही हेल्प मिळत असेल बाकीच्या ठिकाणांवरून, थर्ड पार्टीजकडून, तर ती हेल्प घ्या आणि तिथल्या जबाबदाऱ्या त्या सेट करा. अगदी महिनाभर म्हणा कमीत कमी तरी ठीक आहे, पण तो जर पॉईंट असेल तर नक्की दुसऱ्यांची, तिथल्या लोकांची, आपल्या कम्युनिटीच्या, आपल्या भारतीय म्हणजे भारतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कम्युनिटी हेल्प खूप मिळते, तिथे मदत घ्या आणि त्या जबाबदाऱ्या थोड्या बाजूला ठेवा, त्यांच्याकडे द्या आणि तुम्ही इकडे मुलांकडे व्हिजिट करा. कारण खूप असे अनुभव ऐकलेत की जिथं मुलं बोलवत आहेत, मुलं रेडी आहेत, पण आई वडील तयार होत नाही आहेत. सो इतके वर्ष सगळे हट्ट पुरवले मुलांचे, हा एक हट्ट पुरवायला तर काही हरकत नाही आहे. मेडिकल इश्यूज असतील तर त्याची सुद्धा काळजी घेऊन करता येऊ शकतं. काही वर्स्ट केस असतील अशा, पण मग ते तुम्ही तुमच्या तिथल्या डॉक्टरशी बोलून बघू शकता की ह्या अशा सिच्युएशन्समध्ये ट्रॅव्हल करता येऊ शकतं का. पण ज्यांना खूप काही अशी मेडिकल डिपेंडन्सी नाही आहे, कंडिशन्स नाही आहेत, त्यांनी नक्कीच ट्राय करावं. मिनिमल लागतील अशा औषधं वगैरे घेऊन इथं येऊ शकता येतं. ज्या रोजच्या तुमच्या गोळ्या वगैरे आहेत त्या सुद्धा तुम्ही भारतातून प्रवास करताना घेऊन येऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो ओव्हरऑल त्या अशा पालकांना सुद्धा हा संदेश की नक्की मुलांचं ऐकून
ते थोडे दिवस का होईना हे जग अनुभवून बघा आणि तुम्हाला सुद्धा छान वाटेल आणि मुलांना तर त्यांचा तर आनंद म्हणजे नेक्स्ट लेवलचा असेल. सो मला असं वाटलं की हे डोक्यात विचार येत होते की ठीक आहे, आपलं झालं, आपले आई वडील येऊन गेले, आपलं स्वप्न पूर्ण झालं, पण ज्यांची स्वप्न अजूनही ही अधुरी आहेत, म्हणजे मुलांची, पालकांची, सगळ्यांची, तर त्यांच्यासाठी हा एक मेसेज होता. ह्या मेसेजमुळे खरंच कोणाला मदत झाली, खरंच कुठली मुलं कन्व्हिन्स झाली किंवा आई वडील कन्व्हिन्स झाले, तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तर छान वाटेल की बाबा आपले हे विचार कुणाला तरी उपयोगी पडतायत असं जर कळलं तर छान वाटेल. म्हणून नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला असे काही सजेशन्स दुसऱ्या पालकांना किंवा मुलांना द्यायचे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आणि हो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.